अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्याचं अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आलंय। आता 6 महिन्यानंतरही अर्थखातं राष्ट्रवादीला देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल नाहीये। यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काही दिवसांपूर्वी बैठकीमध्ये नाराजी दर्शवली होती। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी आज तरी अर्थखातं माझ्याकडेच असल्याचं सांगितलं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या वाक्यातून नेमकं काय सुचवायचंय या संदर्भात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। दरम्यान राष्ट्रवादी अर्थखात्यासाठी आग्रही असल्यानं आगामी काळात यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आज राज्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की जे आपला माल एक्सपोर्ट करतात। अनेक शेतकरी असे आहेत की जे त्या ठिकाणी शेतीमध्ये मोठं परिवर्तन करून मॉडेल शेती तयार करतात, शेतीला फायद्यामध्ये आणतात। पण जो गरीब शेतकरी आहे त्याला अजून मदत करावी लागेल। ती मदत राज्य सरकार करेल आणि त्यालाही सक्षम बनवेल। आणि अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे। शरद पवार डुबत्या जहाजात पाय ठेवतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मात्र असं झाल्यास आम्हाला अधिकळी पॉलिटिकल स्पेस निर्माण होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। तर काँग्रेसचा इतिहास शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते असा निर्णय घेतील असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही। याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते। त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही, आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच। मला वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे जसा निर्णय करतील। निर्णय केला तर शुभेच्छा आहे त्यांना, पण काँग्रेसचं काय त्यांचा इतिहास राहिला हे पवार साहेब आणि सुप्रियाताईला माहिती आहे। काँग्रेसमध्ये कोणी कोणाला विचारत नाही, एका घराणेशाहीमध्ये पक्ष पुढे जातो आहे। अशा पक्षामध्ये जिथे सार्वजनिक स्वरूपाने कुठलाही निर्णय होत नाही, जिथे कुठलाही कोर कमिटी किंवा त्या ठिकाणी काही पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होत नाही, एकाधिकारशाही चालतं, अशा पक्षामध्ये मात्र मला असं वाटतं फार काही कोणी जाणार नाही। आणि काँग्रेस पार्टी आता अशी झाली आहे, तिला शेवटची घरघर लागलेली आहे, आणि त्यामुळे डुबत्या जहाजात मला वाटतं कोणी बसणार नाही। तर काँग्रेस संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 12 वर्षांपूर्वी तुम्ही काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला, मात्र आजही भाजपसमोर काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभा असल्याचं सपकाळ म्हणाले। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काँग्रेस डुबतं जहाज आहे। मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की 12 वर्षापूर्वी काँग्रेस मुक्त भारत अशा प्रकारच्या वल्गना आपण केल्या होत्या। आज भाजपच्या विरोधात एकच सक्षम पर्याय हा काँग्रेस आहे। ज्या राहुल गांधींच्या बद्दल आपण अपप्रचार केला, आज मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहे आणि हा एकमेव खमका पक्ष आहे, अशी असणारी आज काँग्रेस पक्षाची स्थिती आहे। आणि नाशिकमधील बंडखोरी मोडून काढल्यानंतर जळगावमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला। रेश्मा काळेंच्या माघारीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून मंत्री गुलाबराव पाटील उद्या निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर येते। मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीत बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंच्या माघारीबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। आता मी सांगितलेलं होतं की इकडचा प्रश्न मिटला की इकडचा मिटणार आहे, आणि तो जवळपास मिटलेलाच आहे। फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिलेली जळगावची फॉर्मॅलिटी बाकी बोलणं झालं, सगळ्यांची बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्री मोरांची बोलणं झालं, शिंदे साहेबांचं माझं तर रोजच बोलणं सुरू आहे। सगळेच सावंत साहेब आम्ही रोज सोबतच आहेत, असं जरे दादा भुसे आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 जागा आहेत, जळगाव आणि नाशिक, दोन्ही क्लिअर झालेल्या आहेत।
विधान परिषदेच्या बदल्यात शिवसेनेला रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच आता रायगडचं पालकमंत्रीपद मंत्री भरत गोगावले यांना येत्या 15 ऑगस्ट अगोदरच मिळेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवींनी व्यक्त केलाय. भरत गोगावले यांच्या रूपात आम्हाला रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर गोगावले यांनीही पालकमंत्रीपदाचा तिढा निश्चित सुटेल असा विश्वास व्यक्त केलाय. तिचा धर्म पाळत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नक्की आदेश देतील आणि भरतीच्या रूपाने काही दिवसातच आम्हाला रायगडला पालकमंत्रीपद मिळेल. पण निश्चित आहे की आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या पालकमंत्रीपदास स्थगित दिली. याचाच अर्थ असा आहे की आमचा त्याच्यावर क्लेम आहे आणि मग ह्या निवडणुकीदरम्यान जी काय भरत शेठ आणि त्यांनी चर्चा केली त्या अनुषंगाने मला असं वाटतं की येत्या 8 दिवसामध्ये 15 ऑगस्टच्या आतमध्ये भरत शेठ आमचे पालकमंत्रीपद निश्चित देतील आणि माझ्या जिल्ह्याला नक्की नाही देतील. येत्या 15 ऑगस्टच्या अगोदरच आम्हाला पालकमंत्रीपद आणि भरत गोगावलेंच्या रूपानं रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळेल. होईल, चर्चा झालेली आहे, तसं ठरलेलं आहे आणि आता व्हायला हरकत नाही असं आम्हाला वाटतंय. येत्या 15 ऑगस्टच्या अगोदरच आम्हाला पालकमंत्रीपद आणि भरत गोगावलेंच्या रूपानं रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळेल. होईल, चर्चा झालेली आहे, तसं ठरलेलं आहे आणि आता व्हायला हरकत नाही असं आम्हाला वाटतंय. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीजी म्हणजेच क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं केली आहे. यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. एल निनो डिसेंबरमध्ये अतितीव्र होऊ शकतो असा देखील अंदाज आहे. प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थितीत जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं केली आहे. सीपीसीनं जारी केलेल्या अंदाजानुसार गेल्या महिन्याभरात एल निनो स्थिती विकसित झाल्याचं निष्पन्न झालंय. यंदाचा एल निनो फेब्रुवारी 2027 मध्ये सक्रिय राहण्याची शक्यता 90% जास्त असल्याचं सीपीसीच्या अंदाजात म्हटलेलं आहे. एल निनो सक्रिय झाल्याचं क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जाहीर केले. एल निनोची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार असून यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यावेळेस इथे सरासरीच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 अंशांनी जास्त तापमान नोंदलं जाऊ शकतं. पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 90%पेक्षा जास्त आहे. म्हणजे पुढील वर्षीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एल निनो सक्रिय राहणार असल्याचं या अंदाजामधून दिसून येत आहे, ज्याचा परिणाम पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या मॉन्सूनवर पण राहू शकतो. यंदाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळेसच एल निनो आल्यामुळे एल निनोचा मॉन्सूनच्या प्रगतीवर त्याचप्रमाणे संपूर्ण हंगामातील आचरणावर पण परिणाम होऊ शकतो असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान आपल्या राज्यावर एल निनोचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारकडून तयारी सुरू आहे. तसंच शेतकऱ्यांनी देखील सरकारच्या मार्गदर्शनानुसार पेरणी करावी म्हणजे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट येणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो, त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे. पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू. विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो. राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो, त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती आहे. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिकेकडून $300 अब्ज निधी दिला जाणार आहे. अमेरिकेनं इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या मसुद्यात इराणच्या पुनर्निर्माणासाठी या निधीची तरतूद केल्याची माहिती आहे. मात्र यासाठी इराणला काही अटींचं पालन करावं लागेल. त्यात अण्वस्त्र न बनवणं, हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करणं अशा अटींचा समावेश आहे. इराणनं अमेरिकेच्या अटी मान्य केल्यास 60 दिवसांच्या आत अमेरिकेनं ताब्यात घेतलेल्या $24 अब्ज मालमत्ता मुक्त केल्या जातील असं अमेरिकेनं म्हटलं आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी कालचा दिवस उत्साहवर्धक ठरलाय. देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार खरेदीचा ओघ पाहायला मिळालाय आणि त्याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स तब्बल 1700 अंकांनी वधारलाय, तर निफ्टीनं 23,600 अंकांचा महत्त्वाचा टप्पा पार काढलाय. अमेरिका आणि इराणच्या युद्धबंदीच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर ही तेजी बघायला मिळाल्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात असलेल्या अनिश्चिततेनंतर कालच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढल्याचं चित्रही पाहायला मिळतंय. तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारांकडून मिळालेले सकारात्मक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांची वाढती खरेदी आणि अर्थव्यवस्थेबाबतचा आशावाद यामुळे बाजाराला बळ मिळालंय.
आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात 3 दिवसात 3 जहाजांवर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये 3 भारतीयांचा मृत्यू झालाय. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्दही काढला नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे. परदेशी ताकद भारतीयाची हत्या करते तेव्हा पंतप्रधानांनी बोलायला हवं, पण त्यांच्यात एक शब्द बोलण्याचीही हिंमत नाही अशी एक्सपोज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या या मागणीसाठी रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. पंढरपुरात शिवाजी चौकात रोहित पवारांचं हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी नोटीस दिली होती, मात्र तरीही रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलंय. सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे, मात्र यातील जास्त कटींमुळे 36 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय. दरम्यान विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. ओटीएसच्या बाबतीत सुद्धा जी दुसरी अट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2019ला आपल्याला जोडण्यात आलेलं आहे. ते सुद्धा त्यांनी ती 2019ची अट काढण्यात यावी अशी आपण मागणी केली. कॅबिनेटमध्ये जेव्हा बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये एक अंतर्गतला पेपर कागद मीडिया समोर आपण आणला. त्या कागदावर काय लिहिलेलं आहे, या सगळ्या अटी जर टाकल्या तर आपल्याला 35,000 कोटी रुपये द्यावे लागणार नाही, आपल्याला बरेच कमी मिळू शकतात. त्यामुळे ही जी कर्जमाफी आहे ती कर्ज वसुली आहे, कर्ज माफी नाही, हे मात्र या ठिकाणी सिद्ध होतं. याचा विचार हा तुम्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे. दरम्यान सरकारमुळे अन्नत्याग करण्याची वेळ येणं म्हणजे दुर्दैवी असल्याची टीका खासदार बजरंग सोनवणेंनी केली आहे. तर आंदोलनासोबत काही सूचना असतील तर सांगाव्यात अशी विनंती मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नेतृत्व जे युवकांच्या मनावर विराज्य करत आहे, आमच्या पक्षाचं चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करतात, यांना अन्नत्याग आंदोलन करायची वेळ ही सरकार आणते. सरकारला नेमकं काय करायचं, हे कुठलं आंदोलन बी करू द्यायचं नाही, आम्ही काय करायचंय नाही. तुम्ही सरसगट कर्जमाफीची मागणी जी होती आणि तुम्ही कबूल केलं ना, कशाला अटी घालता, माझ्याकडे कर्ज आहे देऊन टाका तुझं कर्ज माफ. आम्ही 2007 मध्ये पवार साहेबांनी कर्जमाफी केली सरसगट. काय बघितलं, तुझ्या नावावर कर्ज आहे का, बँकेत पैसे जमा, तुझा अंगठा नाही, तुझं काय नाही काय नाही, बँकेत कर्ज आहे, तुमच्याच बँक आहे, सरकार तुमच्या ताब्यात, सहकार खातं तुमच्या ताब्यात. महायुतीच्या वचननाम्यामधला एक महत्त्वाचा अजेंडा होता की कर्जमाफी आपण करायची, आणि त्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांना असे प्रश्न होते की कर्जमाफी होणार काय, होणारच नाही, कधी होणार. आणि मग 30 जूनची डेडलाईन सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना दिली होती. त्याप्रमाणे 36,000 कोटीच्या कर्जमाफीची घोषणा आपण केली. त्याप्रमाणे त्याच्या फंड्सची तरतूद केली गेली, कॅबिनेटला निर्णय झाला, आचारसंहितेचे एकूण सगळे काही निकष आहेत, त्यामुळे 25 जूनपर्यंत थांबू आपण, त्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये सुद्धा येऊ. दरम्यान कर्जमाफीमध्ये कोणत्याही जाचक अटी नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 40 लाख शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफी मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कर्जमाफी आम्ही केलेली आहे. या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट जी आम्ही टाकलेली आहे, ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्याचं अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आलं. आता 6 महिन्यानंतरही अर्थखातं राष्ट्रवादीला देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल नाहीये. यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बैठकीमध्ये नाराजी दर्शवली होती. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी आज तरी अर्थखातं माझ्याकडेच असल्याचं सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या वाक्यातून नेमकं काय सुचवायचंय या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी अर्थखात्यासाठी आग्रही असल्यानं आगामी काळात यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आज राज्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की जे आपला माल एक्सपोर्ट करत आहेत. अनेक शेतकरी असे आहेत की जे त्या ठिकाणी शेतीमध्ये मोठं परिवर्तन करून मॉडेल शेती तयार करतायत, शेतीला फायद्यामध्ये आणतायत. पण जो गरीब शेतकरी आहे त्याला अजून मदत करावी लागेल.
ती मदत राज्य सरकार करेल आणि त्यालाही सक्षम बनवेल. आणि अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. शरद पवार डुबत्या जहाजात पाय ठेवतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. मात्र असं झाल्यास आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस निर्माण होईल असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. तर काँग्रेसचा इतिहास शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना माहिती आहे, त्यामुळे ते असा निर्णय घेतील असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. मला वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे जसा निर्णय करतील. निर्णय केला तर शुभेच्छा आहे त्यांना, पण काँग्रेसचं काय त्यांचा इतिहास राहिला हे पवार साहेब आणि सुप्रियाताईला माहिती आहे. काँग्रेसमध्ये कोणी कोणाला विचारत नाही. एका घराणेशाहीमध्ये पक्ष पुढे जातो आहे. अशा पक्षामध्ये जिथे सार्वजनिक स्वरूपाने कुठलाही निर्णय होत नाही, जिथे कुठलाही कोर कमिटी किंवा त्या ठिकाणी काही पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होत नाही, एकाधिकारशाही चालतं, अशा पक्षामध्ये मात्र मला असं वाटतं फार काही कोणी जाणार नाही. आणि काँग्रेस पार्टी आता अशी झाली आहे, तिला शेवटची घरघर लागलेली आहे. त्यामुळे डुबत्या जहाजात मला वाटतं कोणी बसणार नाही. तर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 12 वर्षांपूर्वी तुम्ही काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला होता, मात्र आजही भाजपसमोर काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभा असल्याचं सपकाळ म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काँग्रेस डुबतं जहाज आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की 12 वर्षापूर्वी काँग्रेस मुक्त भारत अशा प्रकारच्या वल्गना आपण केल्या होत्या. आज भाजपच्या विरोधात एकच सक्षम पर्याय हा काँग्रेस आहे. ज्या राहुल गांधींच्या बद्दल आपण अपप्रचार केला, आज मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहे आणि हा एकमेव खमका पक्ष आहे, अशी असणारी आज काँग्रेस पक्षाची स्थिती आहे. आणि प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीसी म्हणजेच क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं केली आहे. यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एल निनो डिसेंबरमध्ये अतितीव्र होऊ शकतो असा देखील अंदाज आहे. प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थितीत जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं केली आहे. सीपीसीनं जारी केलेल्या अंदाजानुसार गेल्या महिनाभरात एल निनोची स्थिती विकसित झाल्याचं निष्पन्न झालंय. यंदाचा एल निनो फेब्रुवारी 2027 मध्येही सक्रिय राहण्याची शक्यता आहे. 90% जास्त असल्याचं सीपीसीच्या अंदाजात म्हटलंय. एल निनो सक्रिय झाल्याचं क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनी जाहीर केले. एल निनोची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार असून यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यावेळेस इथे सरासरीच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 अंशांनी जास्त तापमान नोंदलं जाऊ शकतं. पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 90%पेक्षा जास्त आहे. म्हणजे पुढील वर्षीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एल निनो सक्रिय राहणार असल्याचं या अंदाजामधून दिसून येत आहे, ज्याचा परिणाम पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या मॉन्सूनवर पण राहू शकतो. यंदाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळेसच एल निनो आल्यामुळे एल निनोचा मॉन्सूनच्या प्रगतीवर, त्याचप्रमाणे संपूर्ण हंगामातील आचरणावर पण परिणाम होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान आपल्या राज्यावर एल निनोचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारकडून तयारी सुरू आहे. तसंच शेतकऱ्यांनी देखील सरकारच्या मार्गदर्शनानुसार पेरणी करावी, म्हणजे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट येणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो, त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे. पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू.
विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो. राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती आहे. लातूरच्या देवणी तालुक्यातल्या बोमळी इथल्या शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर पत्नीला अवताला झुंपून नांगरणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त झाली. घटनेची दखल घेत पशुसंवर्धन विभागानं 10 जूनला तातडीनं मदत म्हणून एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र मदतीसाठी दिलेला हा बैल 2च दिवसात शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचं निष्पन्न झालंय. यानंतर मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. शेतकऱ्याला हवा तसा बैल उपलब्ध करून द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेनंतर शेतकऱ्याचं काम सोपं होण्यापेक्षा त्यात वाढ झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकी मदत मिळते की अडचण वाढते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कलेक्टर साहेबांनी फोन केले की मला बैल घेऊन देऊ. दिले बैल घेऊन मग त्याच्या खांद्यावर ठेवल्या त्याला बसला. दुसरं काहीच कारण नाही. आता इथं कशासाठी बोलवण्यात आले अधिकारी? आता साहेबांना म्हणले या म्हणून आलेलं. मला काही पुढलं कारण माहिती नाही. बरं, काय मागणी असणार आहे? दुसरं काय नाही, मला मागणी काय नाही साहेब. हेच बैल दाखवलं, दुसरं काय मागणी नाही. दरम्यान ही बाब समोर आल्यानंतर सरकारबाबत तीव्र रोष व्यक्त होऊ लागलाय. आता या शेतकऱ्याला त्याच्या मनाप्रमाणे बैल खरेदी करून मिळणार आहे. याबाबत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे. त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं. त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी जुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं. त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला. आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा. नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदीचे आदेश मिळून जवळपास महिनाभर उलटला तरी नाफेडने केवळ 100 ते 150 टन तर NCCFनं फक्त 2 टन कांदा खरेदी केलाय. CWCच्या ग्रेडिंग निकषांमुळे आणि कमी आकाराचा कांदा परत नेण्याच्या अटींमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये खरेदीचे निर्देश दिले असले तरी अधिकृत आदेश नसल्यानं नाफेड आणि NCCFची खरेदी प्रक्रिया सध्या ठप्प असल्याचे चित्र आहे. शेतकरी इथं आल्यानंतर त्याची क्वालिटी चेक केली जाते. त्यानंतर त्याची शॉर्टिंग ग्रेडिंग केली जाते. जो माल स्टॉक क्वालिटीचा आहे तो ॲक्सेप्ट केला जातो आणि जे रिजेक्शन ते शेतकऱ्याला परत दिलं जातं. शेतकऱ्याला रिजेक्शनचा आर्थिक फटका बसत आहे. प्रत्येक ट्रॅक्टर मागं साधारणतः 10% ते 15% रिजेक्शन निघत आहे. शेतकरी वर्गाची या ठिकाणी मुख्य मागणी अशी येते की आमचा जो माल आहे तो सरसकट घ्या आणि त्यानुसार आम्हाला पेमेंट द्या. मुंबईत पहिल्याच पावसात अंधेरी सबवे तुंबला आणि विरोधकांनी टीका सुरू केली. काल महापौर ऋतू तावडे यांनी स्थानिक शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्यासोबत अंधेरी सबवेच्या पावसाळापूर्व कामांची पाहणी केली आहे. यावेळी पालिकेचे अधिकारी आणि पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. समुद्राची भरती आणि मोगरा नाल्याचं पाणी सबवेमध्ये येत असल्यानं तो लवकर भरतो. पाणी भरणं थांबवण्यासाठी प्रस्तावित जागेवर टाकी बांधणं किंवा नाला वळवण्याचं काम पावसाळ्यानंतर होणार आहे. तोपर्यंत नागरिकांना त्रास कमी व्हावा म्हणून सबवेमध्ये अतिरिक्त पंप बसवण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यानंतर गोंदिया जिल्ह्यात काल काहीसा दिलासा मिळालाय. सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत कडक ऊन तापल्यानंतर सायंकाळी आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. या पावसानं नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिमच्या वालेगाव तालुक्यातल्या मेडशीसह शिरपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. यंदा पाऊस लांबल्यानं प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काल सायंकाळच्या सुमारास काहीसा दिलासा मिळालाय. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय तर शिरपूर येथे पहिल्या पावसाचा आनंद लहान मुलांनी मनमुराद लुटलाय. हिंगोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात या मान्सूनपूर्व पावसाचा मोठा जोर पाहायला मिळालाय. सेनगावमधील जयपूर, वठडा,
कौठा आणि साखरा परिसराला वादळी वाऱ्यासह पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. या पहिल्याच पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालाय. परभणी शहर आणि परिसरातही विजांच्या प्रचंड गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास परभणीत अचानकपणे हवामानात मोठा बदल झाला. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परभणी शहरात काही काळ धुळीचे प्रचंड लोटही पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवाही निर्माण झाला. दरम्यान या मान्सूनपूर्व पावसामुळे परभणीतील तापमानात लक्षणीयरित्या घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. मात्र या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यानं शहरात मोठं नुकसान केलं आहे. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांचं पेव फुटलं असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे माफिया मुचोड झाले असल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केलाय. तसंच ठाणे महापालिका आयुक्त अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीयेत. या गंभीर समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवर आणणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय. भाजपच्या खोपट इथल्या कार्यालयात आयोजित 108व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात बोलताना केळकर यांनी हा इशारा दिलाय. हे दोन्ही समस्यांमुळे करदाता ठाणेकर वर्ग त्रस्त आहे. याकडे केळकरांनी लक्ष वेधलं आहे. बलगाला देखील अनेक ठिकाणी एका ठिकाणी वाघोबानगर भागामध्ये मशिदीचं काम जे आहे ते ऑनगोईंग सुरू ठेवलं. बघा, हे आपण काळजी घ्यायचं काम आहे की अशा प्रकारे अवैध मदरसे, अशा प्रकारे अवैध मशीद ही खपवून घेता कामा नये. वेळच्या वेळी जर त्या ठिकाणी कारवाई केली तर हे पूर्णपणे उभी राहत नाही आणि तिथे मग प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आम्ही वेळीच ते निदर्शनास आणल्यामुळे त्या ठिकाणी ते काम जे आहे ते थांबवलं गेलं. मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. बीडमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. यावेळी दानवे म्हणाले की येणारा काळ शिवसेनेसाठी ताकद आजमावण्याचं आव्हान आहे, ते आम्ही पेलू. अनेक जण गेले तरी संघटन शाबूत आहे. विधान परिषद निवडणुकीचं आव्हानात्मक चित्र आम्ही स्वीकारले आणि यशाची अपेक्षा आहे. तर काँग्रेसमध्ये पक्षांचं विलिनीकरण होत असल्याच्या चर्चांवर हवेत पतंग उडवण्यासारखं सुरू आहे, अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं 16 जून रोजी नागपुरात आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं. पक्षाचा नेता म्हणून अभिजित दिपके सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होईल, अशी माहिती आहे. नागपूरच्या संविधान चौकावर आंदोलनासाठी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नागपूर पोलिसांकडे परवानगीचा अर्जही दाखल केलाय. काय मागतोय आम्ही फक्त राजीनामा मागतोय. कशासाठी मागतोय? नीटचे 22 लाख स्टुडंट, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट, सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट, एसएससी जीडीचे 40 लाख स्टुडंट, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे आणि तरीही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये, तरीही कोणी राजीनामा द्यायला तयार नाहीये. तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधीपर्यंत असे बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहाल. स्वातंत्र्य सेनानी चुडामण अण्णा पाटील यांचं अजिंक्य संघर्ष चळवळ आणि जनसेवेचा प्रवास या चरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलंय. मुंबईतील एनसीपीए सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडलाय. कार्यक्रमाला अभिनेते अनुपम खेर, मंत्री आशिष शेलार, विनय सहस्रबुद्धे, मंत्री जयकुमार रावल, आमदार चित्रा वाघ, खासदार शोभा बच्चाव, शेकापचे जयंत पाटील, मंत्री पंकज भोयर उपस्थित होते. चुडामण अण्णा पाटील यांचा संघर्ष करणारा स्वभाव होता. घरी गरिबी आल्यानंतर त्यांनी मिलमध्ये काम केलं. त्यांच्यात नेतृत्व असतं तर कधीच शांत बसत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. निवडणुकीला ज्यावेळी ते उभे राहिले होते त्यावेळी 3 वेळा ते निवडून आले होते. अजिंक्य योद्धा म्हणून ते निवडून आले, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कैलासवासी चुडामण अण्णा यांच्या जीवनावर आधारित जे काही जीवनचरित्र तयार झालं त्याच्या प्रकाशनाकरता सगळे लोक उपस्थित आहोत. अर्थात पुरुषोत्तमजी ज्यांनी या ठिकाणी तयार केलं अण्णासाहेबांसोबत, त्यांनाही मी विनम्र आदरांजली अर्पित करतो. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला ब्रेक लागलेला आहे. मुंबई महापालिकेकडून 1000 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीनं नॉट टेकन ठेवला होता.
बेस्टच्या वाढत्या तोट्याबाबत आणि आर्थिक पुनर्रचनेबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान बेस्टच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असून लवकरच सविस्तर ॲक्शन प्लॅन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या बैठकीत देण्यात आली आहे. कॉमेडियन प्रणीत मोरेच्या शोमध्ये पुरुषाच्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल MBBS डॉक्टर सेजल पवारनं अश्लील टिप्पणी केली होती. तिच्या अश्लील टिप्पणीनंतर संताप व्यक्त करण्यात येतोय. तर सेजल पवार KEM रुग्णालयाची विद्यार्थिनी आहे आणि त्यामुळे तिच्या या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेऊन KEM रुग्णालय प्रशासनानं तत्काळ चौकशीचे आदेश दिलेत. 2 सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. 2 सदस्य समिती डॉक्टर सेजल पवार हिनं केलेले कार्यक्रमातील वक्तव्य त्यासोबतच संपूर्ण 1 तासाच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन अहवाल सादर करेल आणि त्यामुळे डॉक्टर सेजल पवारला निलंबित करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल. याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत. हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे आणि कालच मी केलेली आहे. पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण शोचा, ते तपासतील आणि त्या स्टुडंटचं पण स्टेटमेंट घेऊन जे काही मला रिकमेंडेशन येतील मी आज संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट अपेक्षित आहे आणि आम्ही योग्य ते कारवाई करू. भरधाव जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि वाहन थेट विहिरीत कोसळले. यात समय सूचकता दाखवत चालक आणि क्लिनरनं वेळीच वाहनातून खाली उड्या मारल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. वाहनाचे ब्रेक लगेच लागल्यानं बोलेरो पिकअप वाहन अर्ध्या विहिरीत तर अर्धे विहिरीबाहेर लटकले. हा थरारक अपघात भंडाऱ्याच्या मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिर परिसरात घडला आहे. धुळे सोलापूर महामार्गावरच्या करोडी पुलाजवळ भीषण अपघात झालाय. भरधाव वेगानं धावणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दामोदरण लॉजमध्ये घुसलाय. अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झालाय. ट्रकमध्ये असलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय. या दुर्घटनेमध्ये ट्रकसह दामोदरण लॉजचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इंदूर येथे आयोजित ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्री परिषदेच्या निमित्तानं भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाची झलक पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चमकली आहे. या परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांसाठी धार जिल्ह्यातल्या ऐतिहासिक मांडू नगरीत एका विशेष सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यासह इतर सदस्य राष्ट्रांचे सुमारे 170 प्रतिनिधी आणि परदेशी पाहुणे या ऐतिहासिक दौऱ्यात सामील झाले. सर्वांनी मांडूच्या जगप्रसिद्ध स्थापत्यकलेचा आणि सौंदर्याचा मनमुरात आनंद लुटलाय. या दौऱ्याचं मुख्य आकर्षण ठरलंय ते म्हणजे ऐतिहासिक जहाज महाल. या महालाच्या प्राचीन आणि भव्य भिंतींवर एका विशेष लाईट अँड साऊंड शोचं आयोजनही करण्यात आलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.